निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पार्टी काय करणार आहे जाणून घेऊया। प्रहार जनशक्ती पक्षाची कशी तयारी असणार आहे, कशा पद्धतीनं तुम्ही निवडणुकीला समोर जाणार आहात? प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं लातूर जिल्ह्यामधले एक नगरपंचायत आणि 4 नगर परिषदा सध्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे। आपल्याला माहिती असेल सन्माननीय बच्चूभाऊ कडू साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर किंवा त्यांच्या त्या कामावर विश्वास ठेवून बरेचशे लोकांचा आम्हाला संपर्क म्हणजे होतोय आणि बरेचसे लोक इच्छुक आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून लढण्यासाठी। मी तुम्हाला सांगू इच्छितो या पाची मधले निलंगा नगर परिषद आणि उदगीर नगर परिषद खूप मोठ्या ताकदीने आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत। ज्या पद्धतीने चाकूर नगर पंचायत प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा आम्ही फडकवला होता त्या ठिकाणी जसं आम्ही नगराध्यक्ष बसवलं होतं किंवा 6 नगरसेवक निवडून आणले होते त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो निलंगा नगर परिषद असेल किंवा उदगीर नगर परिषद असेल या नगर परिषद तुम्हाला सांगतो प्रहारचा झेंडा आम्ही फडकल्याशिवाय राहणार नाही। कशा पद्धतीनं तुमच्या निवडणुकीची सगळी तयारी आहे आणि किती लोक उतरण्याची शक्यता आहे? बघा मी आपल्याला सांगू इच्छितो की निलंग्यालाही बऱ्याचशा लोकांचा संपर्क आहे। निलंगाही आम्ही सोबळावर त्या ठिकाणी लढणार आहोत। आमचं स्वतंत्र पॅनल त्या ठिकाणी होईल असं आम्हाला वाटतं आणि उदगीरलाही आमचं स्वतंत्र पॅनल होईल असं आम्हाला त्या ठिकाणी असं वाटतं कारण लोकांचा संपर्क आम्हाला येतोय। जे काही ह्या पक्षाचे जे काही नाराज लोक आहेत तुम्हाला सांगतो ज्यांना तिकीट भेटणार आहे असे लोक आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि त्यांनाही आम्ही आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा आम्ही बिफॉर्म देऊन त्यांनाही ताकदीने त्या ठिकाणी लढून आणणार आहोत। तर निवडणुकीची सगळी रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्यातच आता प्रहारनं स्वबळाचा नारा दिलेला आहे। त्यामुळे येणारी निवडणूक ही वादळी ठरणार। त्याचबरोबर प्रहार पुन्हा एकदा ताकदीनं लातूर जिल्ह्यामध्ये निवडणूक लढणार अशा पद्धतीनं राजाभाऊ चौगुले यांनी स्पष्ट केलंय।